चंद्रदीप नरके म्हणजे करवीर विधानसभेचे 2 वेळचे आमदार, कुंभी कासारी साखर कारखान्याचे चेअरमन ते आजच्या राजकारणातील अभिमन्यू। आज चंद्रदीप नरके यांना अभिमन्यू का म्हटलं जातंय आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत। चंद्रदीप शशिकांत नरके म्हणजे एक उमदे नेतृत्व, ज्यांनी आपल्या नेतृत्व गुणाची चुणूक अगदी वयाच्या 20शीतच दाखवली। जेव्हा त्यांनी 1988-89ला महाविद्यालयीन वयात फी वाढीच्या विरोधात आंदोलन केलं होतं, अगदी आंदोलन ते त्यांनी यशस्वी करून दाखवलं। त्यावेळी ते युवक काँग्रेसमध्ये कार्यरत होते आणि शिवाजी स्टुडंट काउन्सिलिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी ते लढा देत होते। त्यांच्यातील नेतृत्व गुण आणि त्यांची लढाऊ बाणा बघून त्यांचे आजोबा आणि कुंभी कासारीचे संस्थापक स्वर्गीय DC नरके यांनी त्यांना 1994-95 साली पहिल्यांदा कारखान्याचे संचालक म्हणून संधी दिली। त्यावेळी पुन्हा त्यांनी स्वतःचे कर्तृत्व, नेतृत्व आणि संघटन कौशल्य दाखवलं। 1988 ते 89 साली कारखान्याचे चेअरमन झाले। ते चेअरमन असताना शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांचे प्रश्न समजावून घेत, अडचणींवर मार्ग काढत सहकारावर जम बसवत होते। 1998 पासून ते 2005 पर्यंत कारखान्याचे चेअरमन म्हणून त्यांनी अगदी काम व्यवस्थित पाहिलं। त्यांनी सर्वच स्तरातील लोकांच्यात नरके साहेब की प्रतिमा बनवली होती, जी आजही कायम असल्याचं तुम्हा आम्हाला दिसून येतं। 2009 साली मिळाली राजकारणाला नवी कलाटणी। 2008 साली महाराष्ट्रात विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली। त्यावेळी सांगरुळऐवजी नव्याने करवीर विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला। ज्या मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचा संपत बापू यांचे एकहाती वर्चस्व होते, त्यांच्या विरोधात 1995 पासून परंपरागत विरोधक PN पाटील हे होते। 2009 साली सुद्धा PN पाटील यांच्यातच लढत असेल असं वाटत असताना काँग्रेसच्या मुशीत तयार झालेल्या आणि सहकाराची जाण असणाऱ्या एका युवा नेत्याने शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेतलं आणि ते शिवधनुष्य अगदी लीलया पेलताना 2 दिग्गजांचा पराभव घडवून आणत इतिहास रचला। ते करवीर मतदारसंघातून 2009 आणि 2014 अशी 2 वेळा त्यांनी बाजी मारली आणि ते बाजी मारणारे उमदा नेतृत्व म्हणजे चंद्रदीप नरके। 2019च्या विधानसभेआधीची गोकुळमधली भूमिकेने केला घात। गोकुळ म्हणजे कोल्हापूरच्या अर्थकारणाची नाडी। 2018 ते 19 या साली गोकुळने मल्टीस्टेटसाठी प्रयत्न केला होता। तेव्हा चंद्रदीप नरके हे त्यांच्या समर्थकांच्या खांद्यावर बसून सभास्थळी प्रवेश केला आणि मल्टीस्टेटला विरोध केला। त्यावेळी गोकुळचे सत्ता सांभाळणारे मनपा म्हणजे महादेवराव महाडिक, अरुण नरके आणि PN पाटील हे नरके यांच्यावर नाराज झाले आणि त्यांनी त्यांच्या विधानसभेला पराभूत करण्याचा चंगच बांधला। याआधी महादेवराव महाडिक हे तटस्थ, तर अरुण नरके यांची चंद्रदीप नरके यांना PN पाटलांच्या विरोधात लढताना मदत होत होती। मात्र 2019 साली महादेवराव महाडिक, अरुण नरके आणि ज्यांना साथ देऊन मल्टीस्टेटला विरोध केला होता त्या सतेज पाटील या सर्वांना PN पाटील यांच्या विजयासाठी जोडण्या लावल्या आणि PN पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली। सध्याची स्थिती काय सांगते? आताही 2019 सारखे सतेज पाटील हे PN पाटील यांच्या अकाली निधनानंतर वैयक्तिक लक्ष देऊन राहुल पाटील यांचे राजकीय मॅटरिंग करत असल्याचे बोललं जात आहे। त्याचबरोबर सध्या अरुण नरके आणि त्यांचे चिरंजीव चेतन नरके यांची भूमिका सतेज पाटील सांगतील तीच राहणार आहे। तर महादेवराव महाडिक यांनी PN पाटील साहेबांच्या शोकसभेतच PN साहेबांच्या नंतर सुद्धा महाडिक घराणे नेहमीच राहुल पाटील आणि राजेश पाटील यांच्या मागे ठामपणे राहणार असल्याचे स्पष्ट केलं होतं। 2019 साली मनपा म्हणजे महादेवराव महाडिक, अरुण नरके आणि PN पाटील असे असणारे समीकरण आश्चर्यकारकपणे यावेळीची मनपा म्हणजे महादेवराव महाडिक, चेतन नरके आणि सतेज पाटील अशी झाली आहे। त्यामुळे या समीकरणाला भेदण्याचं मोठं आव्हान आता चंद्रदीप नरके यांच्या समोर असणार आहे। चालू असलेल्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या तसेच विजयादशमी दसऱ्याच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सरदार हराळे, युवा उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते, पीरवाडी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर। काँग्रेसमधून मोठं इनकमिंग, पण सहानुभूतीचं काय? सध्या काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात नेत्यांचे इनकमिंग सुरू आहे। अगदी माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य ते अगदी ग्रामपंचायत सदस्यांचा प्रवेश करून घेत नरकेंनी आपण शेवटपर्यंत लढणारच हा त्यांचा करारी बाणा कायम ठेवला।
पण जर ग्राउंडवरची परिस्थिती बघितली तर नेत्यांचा प्रवेश होतोय, पण सामान्य जनतेत पी.एन. पाटील साहेबांच्या अचानक जाण्याने निर्माण झालेली सहानुभूती मोठ्या प्रमाणात असून साहेबांच्या माघारी आता आपली जबाबदारी असे बॅनर सर्वच मतदारसंघात झळकत असल्याची ही सहानुभूती थोपवण्याचे मोठे आव्हान आता त्यांच्या समोर असणार आहे. संघर्षाला सुरुवात महायुतीमधूनच. सध्या चंद्रदीप नरके हे शिवसेना शिंदे गटात आहेत, म्हणजे ते महायुतीचे घटक. मात्र त्यांच्या महायुतीचे जिल्ह्यातील महत्त्वाचे घटक पक्ष असणाऱ्या जनसुराज्य पक्षाच्या विनय कोरे यांनी संताजी घोरपडे यांची उमेदवारी 15 रोजी मेळावा घेऊन जाहीर केली. तर भाजपकडून सुद्धा ही जागा आपल्याला लढायला मिळावी यासाठी जोरदार मागणी करण्यात येत आहे. भाजपने 2022 साली हंबीरराव पाटील यांची विधानसभा प्रमुख म्हणून निवड केल्यानंतर त्यांनी भाजपला प्रत्येक बूथपर्यंत पोहोचवण्याचे काम केलं होतं. त्याचबरोबर भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉक्टर आनंद गुरव यांनी सुद्धा मतदारसंघात विधानसभेच्या दृष्टीने प्रचारात मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली आहे. त्यांना पक्षाकडून तिकीट मिळेल अशी आशा आहे आणि तशी मागणी पक्षश्रेष्ठींच्याकडे केल्याचं सांगितलं देखील जात आहे. त्यामुळे चंद्रदीप नरके यांचा संघर्ष अगदी महायुतीमधूनच सुरू होतोय याची जाणीव त्यांना सुद्धा असणारच आहे. चंद्रदीप नरके भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सध्या भाजपकडून या मतदारसंघाची मागणी केली जात आहे. तर नरके यांना कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढवायची आहे हे स्पष्टच आहे. जर महायुतीच्या वाटाघाटीत ही जागा जर भाजपला गेली तर इथून कमळाच्या चिन्हावर सुद्धा चंद्रदीप नरके हेच उमेदवार असतील अशी चर्चा सध्या संपूर्ण मतदारसंघात आहे. जर खरंच ही चर्चा खरी झाली तर भाजपचे कार्यकर्ते नरके यांना स्वीकारतील काय आणि महत्त्वाचे म्हणजे जनता धनुष्य बाणाच्या जागी कमळ या चिन्हासमोर लिहिलेल्या नरकेंच्या नावाला पसंती देईल काय, या सगळ्या बाबींचा विचार केल्यास सध्याची विधानसभा चंद्रदीप नरके यांच्यासाठी सोपी असणार नाहीये. तरीही ती अगदी कारखान्यात ते नुकत्याच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ केलेल्या विविध लोकाभिमुख विकास कामांच्या जोरावर नवीन मनपा, सहानुभूतीची लाट आणि महायुतीतील अंतर्गत संघर्ष या चक्रव्यूहाला भेदून विजयी होतील की या विधानसभेच्या या चक्रव्यूहात अभिमन्यू सारखे अडकून पडतील. तुम्हाला काय वाटतं, यंदा करवीरची जनता नरकेंना चक्रव्यूहातून बाहेर काढेल की त्यांचा अभिमन्यू करेल? तुमचं मत आणि निरीक्षण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या लाडक्या विषय हाट या चॅनलला सबस्क्राईब करा.